गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. मी तुमचा सर्वांचा लाडका चंदन भाऊ. नमस्कार, राम राम, सत श्री अकाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी है आपला लाडका चंदन. आज आपण घेत आहे नवीन पॉलिटिशियनची भेट. नुसताच उतरलाय निवडणुकीच्या पाण्यामध्ये. जी हा, ज्यांना गावाचे कुत्रे पण नाही विचारत त्याला आम्ही विचारलं का, की गरीबावर विचार करण्यासाठी, गरीबावर दया करण्यासाठी हे आमचं काम आहे. प्लीज वेलकम. गरीबातला गरीब, चोरातला चोर, सर्वात चुतिया त्याचा व्यक्तिमत्व आपला मिस्टर गोटेमारे पाटील. हे माझा इंट्रोडक्शन होता. काहून काय झालं? मला गल्लीतले कुत्रे नाही विचारत असं म्हणलं तो. जेव्हा मी घरी जातो हे गल्लीतले गावठी कुत्रे माझ्या माग माग येते. चोर समजून माग माग येत असेल तसा दिसतो बी तू चोरासारखा. एक खेप मला नगरसेवक बनू दे रे, तेव्हा दाखवत तुला चंद्या. मग तर माझे प्रिय मित्रांनो, जर कधी तुमची हिंमत खचली असेल, कधी असं वाटलं असेल आता सर्व खतम करावं, जगावं की नाही, असे निर्भर विचार तुमच्या मनात येत असन तर प्लीज एक खेप तरी ह्या चोराईकडे बघा. तर हे झेंडू जगू शकते तर तुम्ही आणि मी का नाही जगू शकत? बस बहुत हुआ तुम्हारा ड्रामा. आता तर चालू झाला, अजून तर बाकी आहे इंटरव्ह्यू. माझा इंटरव्ह्यू घ्यायला आला तर मजा घ्यायला आला तू. तर मित्रांनो, हे आमचे गोटे पाटील, गोटेमारू पाटील. नमस्कार नमस्कार नमस्कार. मतदान मलाच द्यायचं बरं का, मत मलाच द्यायचं. मग आपले गोटेमार पाटील, तुम्हाला लहानपणापासूनच नगरसेवक बनायचं होतं का? नाही, पहिलेच मॅडमने विचारलं होतं मला, तुला काय बनायचं आहे? मी बोललो मॅडमला, मॅडम तुमचा प्रश्न काही मला कळला नाही बा. मग मला मॅडमनं डबल विचारलं, तू मोठ्यापणी काय बनशील? मग मी म्हणलं, तुमच्या पुरीचा नवरा. असं नको भाऊ, प्रेम होतं आमचं. जसं म्हणलं मी तुमच्या पुरीचा नवरा, असं कुटाळलं भाऊ. चड्डी तर मुतून गेलो. मग मी लय सुतावलं मला. तुम्हाला मी बोललो होतो नाही कसा आहे आणि बोललो होतो ना. मग मी गेलो दुसरीमध्ये. तर दुसरीमध्ये गेल्यावर मॅडम म्हणे, तू काय बनशील म्हणे मोठ्यापणी? तर मी बोललो की तुमचा नवरा. मग मॅडमनं कट्ट्यात भरू मारलं. मग गेलो मी तिसरीमध्ये. मग तिसरीमध्ये गेल्यावर मॅडमने विचारलं, तू मोठ्यापणी काय बनशील? तर मी म्हणलं पायलट. मग मला सरनं विचारलं, तू काय बनशील? तर मी म्हणलं इंजिनियर. मग मला चपराशाने विचारलं, तू काय बनशील म्हणजे मोठ्यापणी? मग मी बोललो डॉक्टर बनीन मी मोठ्यापणी. मग माझ्या आयटमने विचारलं, तू मोठ्यापणी काय बनेल? तर मी म्हणलं कलेक्टर बनीन मी. मग आता मी तुला विचारत आहे, नगरसेवकचा विचार कसा का आला तुझ्या डोक्यात? हे तर माझ्या बाप्पानं ठरवलं. लोकाले सांगत होता माझे पोरग नगरसेवक बनणार. लोकाले सांगत फिरत होता माझं पोरग नगरसेवक होणार म्हणून. अरे बापरे, एवढा विश्वास? सकाळी देशी पेली, ढगाच्या वरी जायचा विश्वास. एवढा विश्वास करायचा माझ्या बाप्पावर. तर मित्रांनो, माझ्या मित्राच्या ढोंगणात खूप सारे किडे आहे. बार त्याचा विचार बदलतच जाते. असो, मी असा विचार करतो की याचा नगरसेवक बनायचं स्वप्नच राहावे. गोटेमारे पाटील, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याचे उत्तर देसान का? यस, वाय नॉट. मग तुम्हाला एवढं कॉन्फिडिशन येतेच कुठून? मग भाऊ, देवापासून ते देवापासून. देव का एवढा फुरसदी आहे का? असो. भावी नगरसेवक, तुमचा पहिला प्रश्न विचारतो. जर तुम्ही चुकून नगरसेवक झाल्यावर असं व्हायला नाही पाहिजे. समजा चुकून तुम्ही झाल्यावर सर्वात पहिले तुम्ही कोणचं काम करसान? सर्वात पहिले तुम्ही माझं घर बांधेन. घर बांधल्याच्या नंतर मी लग्न करीन, लेकरं बिकरं काढन. मग माझ्या लेकरांना काही केलं फोकणीच्यानं तरी चालेल आपल्याला, कारण की आपल्याकडे त्या टाइमला पैसा राहील ना. जनतेला लुटण्याच्या व्यतिरिक्त विचार काय आहे तुमचा? असा प्रश्न आहे. जनतेसाठी बी काही करावं लागते का? मग तुम्ही नगरसेवक बनताय ना, लोकांसाठी काय भोग करू? मला काय समजून नाही लागले राव. अरे गोटे पाटील भाऊ, जनतेसाठी काय करसान तुम्ही?
मी लोकांना फ्री दारू पिण्याची सेवा उत्पन्न करून देणार. आणि पहा माझ्या माय बहिणींनो, आणि तुम्ही याला मत देणार का? हे तुमचा संसार खराब करू लागला, तुमचा संसार बर्बाद करताय, लोकांना दारू पाजू लागला हा, आणि तुम्ही याला मत देणार? अजिबात याला कोणी मत नाही द्यायचे. मित्र आहे का दुश्मन आहे रे तू? तुमचा दुसरा प्रश्न विचारत राहशील का? चहा पाणी काही पाचशील रे तात्या? चहा साहेबसाठी अद्रक बिद्रक टाकून एकदम कडक चाय. मग चाय लोक तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारतो. अरे एवढे प्रश्न विचारलाय, जेवढे प्रश्न मला शाळेत नाही विचारले तेवढे प्रश्न तू विचारू लागला. आता थांब, मला लागले मुतू, मी येतो मुतून, मला आता ब्रेक तू. ए गोटेमार पाटील यांना आपण ब्रेक दिलेला आहे मुतासाठी. येते त्यांनी धार मारून, डबल आपला कार्यक्रम तसा चालू होणार. चला मग आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी विचारा. समजा तुमच्या इकडे एक गुलाबाचं फुल आहे. कुठे आहे गुलाबाचं फुल? कुठे आहे? फक्त तुम्ही समजा कुठे आहे गुलाबाचं फुल. हाती दे ना माझ्या गुलाबाचं फुल. तुमच्यासारखा माणसाले मी झेंडूचं फुल बी नाही देणार, ते तुम्हाला गुलाबाचं फुल म्हणू लागलो. गुलाबाच्या फुलाचा विचारच नका करू तुम्ही. आईच साला, मग इज्जत असतं नाही का इथं? नाही साहेब, आपण प्रश्नाकडे ओढूया. समजा एक तुमच्यापाशी गुलाबाचं फुल आहे, ते तुम्हाला रस्त्यावर विकायचे आहे. मी गुलाबाचे फुलं विकू, ते बी रस्त्यावर? मी काय गुलाबाचं फुल विकायसाठी नगरसेवक बनत आहे का? काय फालतू प्रश्न आहे. तर मित्रांनो, जसा माझा प्रश्न फालतू आहे तसाच हा व्यक्ती बी फालतू आहे. लपड्याच्या बाजारामध्ये गुलाबाचे फुल ज्यानं ऐकता कस्टमरचे डोंगर मारले नाही, असा व्यक्ती नगरसेवक बनून नगराची काय विकास करण हा व्यक्ती. तरीही तुम्ही याला मत देत असेल तर बाकी तुमची इच्छा. भावी नगरसेवक काही चहा पाणी कॉफी बीपी भोका जाऊ दे. त्या इंटरव्ह्यू दरवाजा उघड, मला घरी जाऊ दे. पुरी इज्जतची माय बहीण गेली का?